श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 14 सप्टेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी आलेली आहे परिवर्तिनी एकादशी. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंसह धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. याशिवाय जीवनातील पापांपासून मुक्त होण्यासाठी हे व्रत केले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच परिवर्तनी एकादशी. तर ही एकादशी जी आहे तर ती शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 प्रारंभ होणार आहे. तर 14 सप्टेंबर रोजी रात्री 8:41 समाप्त होणार आहे. तर अशा स्थितीत 14 सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे. तर पहा, या एकादशी तिथीला आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही घरामध्ये उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर 1 रुपयाचं नाणं आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे. हे 1 रुपयाचं नाणं जर आपण या ठिकाणी जर ठेवलं तर घरात इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही. इतका पैसा आपल्या घरामध्ये येऊ लागेल. म्हणजे चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतर भगवान श्री हरी विष्णूंवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्ण असतात, त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे आहेत. हळदीचा टिळक त्यांना लावायचा आहे. त्याचबरोबर पिवळ्या कलरची फुलं त्यांना अर्पण करायची आहेत. केळीचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी तुळशीपत्र देखील भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहे. आणि त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. असा या प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच आपल्याला अगोदर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे, धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच काही प्रभावी उपाय हे करायचे आहेत. हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला विधिवत विष्णूंची पूजा अर्चा करून घ्यायची आहे. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी करायचा आहे. धनप्राप्तीसाठी आपल्याला करायचं आहे. बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट, मेहनत करतो आणि त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, योग्य तो मोबदला आपल्याला प्राप्त होत नाही किंवा आपल्याकडे आलेला पैसा हा टिकून राहत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला पैसा हा बाहेर निघून जातो. पहा, उदाहरणार्थ आपल्याकडे जर 50,000 रुपये आले, आज आपल्याकडे आले आणि उद्या अशी काही अडचण निर्माण होते की जेणेकरून ते पैसे त्या ठिकाणी खर्च होत. त्याचा अर्थ असाच की आपल्यावरती लक्ष्मी तर प्रसन्न आहे, परंतु ती लक्ष्मी घरामध्ये टिकून राहत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करण्याबरोबरच स्थिर सुद्धा घरामध्ये केलं पाहिजे. आणि पहा, हा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि यामुळे आपल्या घरामध्ये ती स्थिर देखील राहील. आता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिली तर आपल्या घरातलं दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर आपण जर हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील. आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे. 1च रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि सोबत एक हळकुंड जे असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. आणि ह्या पिवळ्या कपड्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि हे जे हळकुंड आहे, ज्यापासून आपण हळद तयार करतो, ते हळकुंड तुम्हाला त्यामध्ये बांधायचं आहे. ही पोटली तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला ही सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, तिच्यासमोर ठेवायची आहे. हळदी, कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला तिथे ओवाळून घ्यायची आहे.
फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. एक वेळा तुम्हाला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती देखील म्हणायची आहे. यानंतर ही पोटली तुम्हाला हातामध्येच ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, तुमचा तो व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, हवं तसं इन्कम तुम्हाला त्यातून मिळत नसेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तुमचा आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये पैसा हा येतच नसेल, अशा पद्धतीने ज्या काही समस्या असतील त्यानुसार तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि तुम्ही जिथे संपत्ती ठेवता, जिथे तुमची तिजोरी आहे, पैसा ठेवता, महत्त्वाचे कागदपत्र ठेवता, त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. पोटली त्या ठिकाणी ठेवल्यामुळे संपत्तीमध्ये वाढ होते. माता लक्ष्मीला खेचून घेण्याचं काम ही पोटली करत असते. पोटली तिथे ठेवल्यामुळे माता लक्ष्मीला आकर्षित तर करतेच, त्याचबरोबर ती घरामध्ये स्थिर राहते आणि प्रसन्न देखील राहते. जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, शॉप असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली तुमच्या गल्ल्यामध्ये म्हणजे पैसे ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता. उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नक्की दूर होतील आणि इच्छित मनोकामना ही तुमची पूर्ण होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला पैसा मिळत नसेल, तुमच्याकडे पैसा हा येत नसेल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे हे उधार दिलेले आहेत, ती व्यक्ती तुमचे पैसे परत करत नसेल, तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात परंतु त्या कामाचे पैसे तुम्हाला मिळत नसतील, तर तुम्हाला उद्या एक प्रभावी उपाय करायचा आहे. या परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला 7 हळकुंड घ्यायचे आहेत. हे हळकुंड तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि केळीच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत आणि असं केल्यामुळे तुम्हाला काही दिवसातच या उपायाचा फायदा होऊ लागेल. तुमच्या ज्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत ती व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे घरी आणून देईल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात तर त्या कामावरचा मालक तुमचे पैसे हे तुम्हाला देऊन टाकेल. हा उपाय केल्याने जीवनातील सर्व शत्रूंचा देखील नाश होतो आणि म्हणून तुम्ही उद्या हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी तर तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली हा धागा घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला 7 वेळा हा धागा तुम्हाला गुंडाळायचा आहे. हा धागा तुम्ही त्या झाडाला गुंडाळत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे. प्रदक्षिणा तुमच्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. असं म्हटलं जातं परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपले सर्व कर्ज हे मुक्त होऊन जाते आणि आपल्याला कर्जमुक्तीसाठी योग्य मार्ग हा मिळतो. म्हणून कर्जमुक्ती होण्यासाठी हा एक उपाय देखील तुम्ही उद्या करू शकता. त्याचबरोबर घराची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्या माता लक्ष्मीला म्हणजेच तुळशी मातेला 1 रुपयाचं नाणं आणि 2 लवंगा ह्या अर्पण करायच्या आहेत. ह्या 2 लवंगा घ्यायच्या आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही तुळस लावलेली आहे त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ह्या 2 लवंग आणि हे 1 रुपयाचं नाणं पुरून द्यायचा आहे. त्या दिवशी मात्र तुम्हाला तुळशी मातेला स्पर्श हा करायचा नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना ही व्यक्त करायची आहे. असं म्हटलं जातं की एकादशीला जर आपण हा उपाय केला तर मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही निवास करते. म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील या दिवशी करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.